तर आपण प्रिपरेशन ऑफ फिनॉलमध्ये फर्स्ट मेथड घेतले ए क्लोरोबेन्झिन, सेकंड आहे बी फ्रॉम क्युमिन. क्युमिन इज द नेम ऑफ compounds or it is also known as isopropyl benzene. This is a commercial method of preparation of phenol cumin, that is isopropyl benzene, on air oxidation in presence of naphthenate gives cumene hydroperoxide, which on decomposition with dilute acid gives phenol with acetone ॲज अ व्हॅल्युएबल बाय प्रोडक्ट. तर यामध्ये आपल्याला प्रिपेअर काय करायचं आहे, फिनॉल तयार करायचं आहे. मग फिनॉल तयार करण्यासाठी रॉ मटेरियल काय घेतलेलं आहे, क्युमिन घेतला. क्युमिन हा कोणाशी रिॲक्ट आहे, एअरशी रिॲक्ट आहे, म्हणजेच तो कोण आहे, ऑक्सिजन आहे. त्याचं कन्वर्शन क्युमिन हायड्रोपरॉक्साईड झाला इन प्रेझन्स ऑफ डायल्यूट ॲसिड, हीटेड इट गिव्स फिनॉल अँड ॲसिटोन. तर आपण रिॲक्शन पाहूयात. Cumin, structure of cumin, react with oxygen, it gives cumin hydroperoxide CH3 CH3. तर यामध्ये किती ऑक्सिजन घेतलेत आपण, 2 घेतलेत. मग जस्ट या ठिकाणी 2 ऑक्सिजन ॲड झाले. हा आहे क्युमिन हायड्रोपरॉक्साईड. क्युमिन हायड्रोपरॉक्साईड. Then in presence of dilute HCl, heated, it gives phenol. तर यामध्ये काय झालेलं आहे, ॲसिटोन बाहेर पडतो हा, आणि OH रिंगला अटॅच होतो. हा OH प्लस बॅक काय आहे आता इथं, CH3 डबल बॉन्ड O. हा आहे फिनॉल C6H5OH, आणि हा आहे ॲसिटोन ॲज अ बाय प्रोडक्ट. आलं लक्षात. क्युमिन हा कोणाशी रिॲक्ट झाला, ऑक्सिजनशी झाला. कोण तयार झालेला आहे, क्युमिन हायड्रोपरॉक्साईड, आणि त्यानंतर कोण तयार झाला, फिनॉल आणि ॲसिटोन हा ॲज अ बाय प्रॉडक्ट झाला. त्यानंतर थर्ड मेथड आहे फ्रॉम बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड. मग आता या ठिकाणी काय घ्यायचं आहे आपल्याला, बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड घ्यायचं आहे. बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड इज फर्स्ट न्यूट्रलाइज विथ NaOH टू फॉर्म करस्पॉन्डिंग सोडियम साल्ट. तर या ठिकाणी कशी रिॲक्शन दाखवलेली आहे, न्यूट्रलायझेशन आहे. बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड हा ॲसिड आहे, ह्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी कशाचा वापर केलेला आहे, बेसचा वापर केला आहे. आणि तो बेस म्हणजे कोण आहे, NaOH घेतलेला आहे. कोण तयार झाला, करस्पॉन्डिंग सोडियम साल्ट. तर यामध्ये फर्स्ट आपण काय घेतलेलं आहे, रॉ मटेरियल बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड C6H5SO3H. बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड which on neutralize NaOH, that is base, heated, it gives corresponding salt. करस्पॉन्डिंग साल्ट म्हणजे आता हा जो बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड आहे त्याचाच साल्ट तयार होतो. काय झालेला आहे, SO3Na. SO3Na. आता राहिलं आहे काय, या ठिकाणचा एक हायड्रोजन आणि या ठिकाणचा OH झाला, म्हणजे कोण तयार झाला, प्लस H2. हा आहे सोडियम बेन्झीन सल्फोनेट. बेन्झीन सल्फॉनिक sodium benzene sulfonate react with
NaOH. Heated at 573 Kelvin. It gives sodium phenoxide O Na plus Na2SO3 plus H2. नंबर ऑफ मोल्स किती घेतले त्या ठिकाणी 2 घेतलेले आहेत. मग या ठिकाणी काय केलं आहे, हा NaO इथं आला, एक वापरला आहे आपण Na, एक राहिला इथला एक आणि इथला Na2 आणि हा SO3 राहिला. काय आता या ठिकाणचे 2 हायड्रोजन आहेत आणि एक ऑक्सिजन, म्हणजे एक ऑक्सिजन यामधला बॅक राहिला आहे H2O. हा आहे सोडियम फिनॉक्साइड. नेक्स्ट स्टेपमध्ये सोडियम फिनॉक्साइड which on treated with HCl dilute, it gives phenol OH plus NaCl. म्हणजे हा कोण तयार झाला, फिनॉल तयार झाला. म्हणजे हा H या ऑक्सिजनकडे गेला, हा Na आणि हा Cl प्लस NaCl म्हणजे कोण तयार झाला, सोडियम क्लोराईड. म्हणजे यामध्ये फिनॉल प्रिपेअर करत असताना 3 स्टेपमध्ये आहे. फर्स्ट स्टेपमध्ये बेन्झिन सल्फॉनिक ॲसिड तयार झाला, त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये सोडियम फिनॉक्साईड तयार झाला, थर्ड स्टेपमध्ये फिनॉल तयार झाला. त्यानंतर फोर्थ आहे फ्रॉम अनिलीन. कोणापासून तयार करायचं आहे फिनॉल, आपल्याला अनिलीनपासून तयार करायचं आहे. मग यामध्ये आपल्याला नायट्रस ॲसिडचा वापर करायचा आहे. नायट्रस ॲसिड हा अनस्टेबल कंपाऊंड आहे, म्हणून त्याला ज्यावेळेस आपल्याला लागतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, प्रिपेअर करायचं आहे. अनिलीन इज डिझॉल्व्ड इन HCl अँड कूल टू 0 degree Celsius. Then a dilute solution of sodium nitrate is added and the टेम्परेचर इज मेंटेन बिटवीन 0 to 5 degree Celsius. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, अनिलीन डिझॉल्व करायचं आहे. कशामध्ये करायचं आहे, HClमध्ये करायचं आहे आणि त्याला कूल किती करायचं आहे, टेम्परेचर ॲट 0 degree Celsius. Then dilute solution of sodium nitrate is added and temperature is maintained between 0 to 5 degree Celsius. म्हणजे टेम्परेचर काय करायचं आहे, आपल्याला मेंटेन करायचं आहे. किती टेम्परेचर असेल, 0 to 5 degree Celsius. फर्स्ट सोडियम नायट्राईट रिॲक्ट विथ ॲसिड टू फॉर्म नायट्रस ॲसिड. म्हणजे या ठिकाणी काय घेतलं आपण, रॉ मटेरियल सोडियम नायट्राईट NaNO2 कोणाशी ट्रीट केलेलं आहे, ॲसिडशी ट्रीट केलं आहे. म्हणजे कोण घेतला आपण, HCl घेतला. मग यामध्ये NaNO2 प्लस HCl आहे. मग या ठिकाणचा Na आणि या ठिकाणचा Cl कोण तयार झाला, HCl तयार झाला. राहिला कोण या ठिकाणचा, एक H आणि या ठिकाणचा NO2 म्हणजे HNO2 म्हणजे कोण तयार झालेला आहे, नायट्रस ॲसिड तयार झाला. मग आता हा नायट्रस ॲसिड कोणाशी रिॲक्ट होणार आहे, अनिलीनशी होणार आहे. कारण आपण प्रिपरेशनमध्ये कोणापासून सांगितले, फ्रॉम अनिलीनमध्ये. अनिलीन कोणाशी रिॲक्ट होणार आहे, नायट्रस ॲसिडशी रिॲक्ट होणार आहे. React with aniline in presence of HCl to give benzene diazonium chloride. This reaction is called diazotization. या रिॲक्शनला काय म्हटलेलं आहे, डायझोटायझेशन म्हटलं आहे. तर आपण रिॲक्शन पाहूयात. अनिलीन C6H5NH2 म्हणजे हा अनिलीन आहे. अनिलीन कोणाशी रिॲक्ट होणार आहे आता, HNO2 म्हणजे हा नायट्रस ॲसिड आहे. या नायट्रस ॲसिडला आपण स्प्लिट अप करूयात. O डबल बॉन्ड NOH म्हणजे ह्याचं ऑरमध्ये आपल्याला रिॲक्शन करण्यासाठी सोपं जावं म्हणून आपण त्याला काय केलं आहे, स्प्लिट अप केलं आहे. कोणाचं स्प्लिट अप केलं आहे, नायट्रस ॲसिड. मग या ठिकाणचा ऑक्सिजन आणि हा हायड्रोजन
वॉटर बाहेर पडतो प्लस HCl टेम्परेचर मेंटेन्ड ॲट 0 to 5 degree Celsius. It gives N double bond N Cl plus 2H2. काय झालं आता या ठिकाणी हा N आणि हा Cl, हा N प्लस असेल, हा Cl मायनस असेल. म्हणजे या ठिकाणी आता राहिला आहे कोण? या ठिकाणचे 2 हायड्रोजन आहेत आणि इथला 1 हायड्रोजन आहे. म्हणजे टोटल किती झाले? आता नंबर ऑफ मोल्स 2 आहेत. इथला 1 हायड्रोजन आहे. किती हायड्रोजन झाले? 4 झाले. 2H2O. म्हणजे हा कोण तयार झाला? बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. Then treated with H2O, which on boiled it gives phenol OH plus N2 plus H2O. कोण तयार झाला? फिनॉल तयार झाला.